Hi. Before moving on to homologous series, we will take a region of the functional groups. So, if it is aldehyde and its condensed structural formula is CHO. Okay. If it is ether, it is O. If it is ether, then halogens, if it is X. आणि मग त्या हॅलोजन मधले जर दाखवायचे असेल इट इज क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ओके आणि these short lines are the free valencies. So we have already seen it is aldehyde CHO, then this is the ether, then it is halogens. Okay, आणि मग ester, so it is COO. It is ester, COO. Now it is aldehyde झाला CHO. Alcohol, so it is OH. Alcohol, it is OH. आणि मग ketone, it is a CO. It is CO, that is ketone. Two free valencies of carbons are there. And मग अल्कोहोल झाला, कीटोन झाला. Now it is carboxylic acid and it is a COOH. COOH. Okay? तर हे असं आणि ह्या जर समजा आपल्याला वेगळ्या पद्धतीने जर लक्षात ठेवायचं असेल तर असं करून पाहायचं अल्डेहाइड आठवायचं CHO. So लगेच अमीन्स आठवून पाहायचं सो इट इज अमीन्स NH2. अमीन्स इट इज NH2. मग हॅलोजन्स मध्ये आपण आलं क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड म्हटल्याबरोबर COOH आठवला पाहिजे. मग इस्टर म्हटल्याबरोबर COO आठवला पाहिजे. इथर म्हटल्याबरोबर ओच आठवला पाहिजे. ओके, कीटोन म्हटल्याबरोबर COच आला पाहिजे. अमीन्स NH2. सो अशा प्रकारचं जर याला असं जर ऍट रँडमली जर घेतले आणि मग आपल्याला जर लिहिता आले तर समजून जायचं की आपण पहिली पायरी पास झालेला आहे. ओके, याच्यामधली बरं IUPAC याच्यामधली आणि मग प्रिफिक्स कसं करायचं, सफिक्स कसं करायचं तर ते नंतर सांगतो, कारण एका वेळेला डायजेस्ट झालं पाहिजे म्हणून मग हळूहळू. सो रिमेंबर दिस. व्हॉट इज दिस? दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, सो दिस इज aldehyde. This is it is ester. So it is amines. Okay, it is ketone. It is ether. It is ether. Okay, this is halogens. Okay, then aldehyde and it is carboxylic acid. I mean this is alcohol. आणि हे बरोबर जर लक्षात ठेवलं तर लक्षात येते. आणि दुसरा डबल बॉन्ड अल्कीन and triple bond alkyls. So these are also the functional group beside this. म्हणजे डबल बॉन्ड असेल तर त्यांना आपण अल्किन्स म्हणतो. दिस एंड्स विथ देअर नेम्स एंड्स विथ ENE. and triple bond alkyl, their name ends with YNE. triple bond म्हणजेच unsaturated hydrocarbons are. These are the functional group. Reason that they acquire the specific chemical properties, it is because of this double or triple bond. Now we will move on to homologous series. Homologous series. You have seen that chains of different lengths are formed by joining the carbon atoms to each other. आता कार्बन atoms एकमेकाला जर जॉईन झालेला आहे तर मग वेगवेगळ्या लेन्थची कार्बन चेन तयार झालेली असते. सो यू हॅव सीन दॅट चेन्स ऑफ डिफरंट लेन्थ्स आर फॉर्म बाय जॉइनिंग द कार्बन ॲटम्स टू ईच अदर. आणि मग ते अशी 1 2 3 4 5 6 7
8 आणि मग आपण किती लिहू शकतो तर आणि कधी 4ची असेल, कधी 2ची असेल, कधी 1ची, कधी 10, 50, 100 अशी किती राहू शकते. म्हणजे लेंथ त्याची किती कार्बन आयटम्स एकमेकाला जॉईन झालेले याच्यावर डिपेंड असते आणि खूप मोठी लेंथ सुद्धा तयार होऊ शकते. Moreover, you have also seen that a functional group can take place of a hydrogen atom on this chain. पण या हायड्रोकार्बनच्या चेनमध्ये जो हायड्रोजन ॲटम्स असते त्याची जागा फंक्शनल ग्रुप घेऊ शकतो. फंक्शनल ग्रुप घेऊ शकतो. नुसतं घेतच नाही तर ते पूर्णच्या पूर्ण ती चेन किती मोठी असो त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पूर्णच्या पूर्ण बदलवून टाकतो आणि म्हणून तर त्याला फंक्शनल ग्रुप असं म्हणतात. सो यू हॅव ऑल्सो सीन दॅट अ फंक्शनल ग्रुप कॅन टेक टू प्लेस ऑफ हायड्रोजन ॲटम ऑन दिस चेन. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस आणि मग या हायड्रोजनच्या जागेवर फंक्शनल ग्रुप आल्यामुळे लार्ज नंबर ऑफ कंपाउंड्स आर फॉर्म हॅव्हिंग द सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट लेंथ ऑफ कार्बन चेन. आता आपण पाहिलेलं आहे की काय होते तर हायड्रोजन कार्बन चेनला रिप्लेस होऊन त्याच्या जागेवर फंक्शनल ग्रुप येऊ शकतो. तर आता बघा एकच कार्बन ॲटम असेल. ओके तर यामधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला आपला मिथेनला एक हायड्रोजन रिप्लेस झाला. ओके CH3OH आणि मग दुसरा होईल आता CH3 CH2OH. आता काय झालं तर पहिला होता मिथेन मधला एक हायड्रोजन गेला त्याच्या जागेवर OH ग्रुप आला. ओके मग होता इथेनचा बाजूला आहे CH3 किंवा C2H6 पण तो एक जो H गेला तर त्यामुळे 5 आले 6 मध्ये त्या Hच्या जागेवर OH आला. आता बघा इथं फंक्शनल ग्रुप काय आहे OHच आहे पण हे दोन वेगवेगळे कंपाऊंड्स तयार झालेले आहेत. आता CH3 CH2OH. ओके तर हा झाला आपला 3 कार्बन असल्यामुळे हा होता प्रोपेन. ओके पण एक हायड्रोजन गेल्यामुळे OH आला हा वेगळा कंपाऊंड तयार झाला. पण इथे पाहिल्यावर असं लक्षात येईल की फंक्शनल ग्रुप काय आहे OHच आहे आणि फक्त कार्बन चेनची लेंथ बदलल्यावर आणि तिथं OH असल्यावर आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड्स पाहायला मिळाले. म्हणजे जर समजा या कार्बन चेन मध्ये एक कार्बन ऍड करत गेलो आणि तिचा हायड्रोजन रिप्लेस झाला OH नी तर कितीतरी वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होईल. म्हणजे जेवढे पॅरेंट वाले हायड्रोकार्बन आहे तेवढेच OH अटॅच होऊ शकेल आणि आणखी तेवढे कंपाऊंड्स तयार होईल. हे झालं फक्त OH अल्डेहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड सगळं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड तर एवढे सारे कंपाऊंड्स तयार होऊ शकतात आणि म्हणूनच कार्बनचे कंपाऊंड्स काय सर्वात जास्त आहे. सो as a result of this large number of compounds are formed having the same functional group but a different length of carbon chain. कारण कार्बनचा नंबर एक ऍड होत गेलेला आहे म्हणजे डिफरंट कार्बन चेन आहे पण फंक्शनल ग्रुप काय आहे सारखा आहे तरी वेगवेगळे कंपाऊंड्स तयार झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल देयर आर many compounds such as CH3OH, CH3CH2OH, CH3CH2OH आणि नंतर पुन्हा CH3 CH2OH 1 2 3 होते 1 2 3 4 झाले म्हणजे कार्बनची चेनची लेंथ वाढली आणि फंक्शनल ग्रुप आणि दिस प्रोग्राम मस्ट पुढे एक कार्बन वाढवायचा OH पुढे एक कार्बन वाढवायचा OH तर असे कितीतरी कंपाऊंड्स तयार होईल which contains alcohol as the functional group आणि मग याच्यामधला जो ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप आहे तर तो OH आहे that is alcohol आणि मग अल्कोहोल हा होईल
methyl alcohol, ethyl alcohol, then it is propyl alcohol, butyl alcohol, like this, pentyl alcohol, NCl. अशा प्रकारचे खूप सारे अल्कोहोल तयार होईल. Though the length of the carbon chain in them is different, पण याच्यामधली जी लेंथ आहे कार्बन चेनची ती डिफरंट आहे. Their chemical properties are very much similar due to the presence of the same functional group in them. पण यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सारखा असल्यामुळे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज थोड्याफार वर्गाने सारख्या असेल. म्हणजे जे अल्कोहोल मध्ये कॅरेक्टर असायला पाहिजे ते पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये की and it is because of this functional group though the length of the carbon chain is different. म्हणजे फक्त तिथं OH अटॅच झाल्यामुळे हे जे आहे वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होईल नो डाऊट, वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होईल नो डाऊट, पण त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असेल तर त्या फंक्शनल ग्रुपमुळे सारख्या असेल. तर their chemical properties are very much similar. These are very much similar due to the presence of the same functional group in them. यांच्यामध्ये सारखा फंक्शनल ग्रुप असल्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज व्हेरी मच सिमिलर असेल. ओके, दो द लेंथ ऑफ द कार्बन चेन इज डिफरंट, देअर केमिकल प्रॉपर्टीज आर व्हेरी मच सिमिलर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द सेम फंक्शनल ग्रुप इन देम. The series of compounds formed by joining the same functional group in the place of particular hydrogen atoms on the chain having sequentially increasing length is called as homologous series. आता फंक्शनल ग्रुप सारखा आहे. ओके, सिक्वेन्शियली कार्बन चेन मध्ये वन कार्बन ॲटम इज ॲडेड, म्हणजे सिक्वेन्सनी वाढून राहिलेला आहे आणि फंक्शनल ग्रुप आहे सारखा. अशी मग जी काही सिरीज तयार होते तिला म्हणायचं होमोलॉगस सिरीज. समजातीय श्रेणी तर जातकायांची अल्कोहोल, ती आपल्या जातीवर नाही बोलत आहे हा. तर समजातीय श्रेणी हियर जातीज अल्कोहोल आणि मग ह्या सिरीज अशी तयार होते म्हणजेच एक. आता मग अशी सिरीज होईल अल्केनची पण असेल, अल्किनची असेल, अल्काईनची पण असेल. फक्त काय व्हायला पाहिजे, एक एक कार्बन ॲटम सिक्वेन्शियली त्याच्यामध्ये ऍड होत गेला पाहिजे. आता आपण याला अल्किन्स आणि अल्काइन्सला डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे फंक्शनल ग्रुप कन्सिडर करतो, तर त्यांची होमोलॉगस सिरीज सुद्धा तयार होईल. सो द सिरीज ऑफ कंपाउंड्स formed by joining the same functional group. Series of compounds formed by joining the same functional group in the place of particular hydrogen atom. याच्यामधला hydrogen, याच्यामधला. So that functional group is attached in place of the particular hydrogen atoms. आणि मग on the chains having sequentially increasing length. आणि मग याची जी लेंथ आहे सिक्वेन्शियली इन्क्रीज होत आहे. इथे 1 2 3 4 that is increasing sequentially the length and that is called as homologous series. It is not end here, it is going on. So next it is 5 carbon 6 7 8 and so on. आणि मग अशी जी सिरीज होते तिला म्हणायचं होमोलॉगस सिरीज. म्हणजे याच्यामध्ये काय पाहिजे, तर कार्बन चेन मध्ये सिक्वेन्सनी एक एक कार्बन ऍड होत गेला पाहिजे आणि फंक्शनल ग्रुप सारखा आला पाहिजे. त्याला म्हणायचं होमोलॉगस सिरीज. आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज काय होईल, व्हेरी मच सिमिलर असेल. देन देयर आर a different homologous series in accordance with the functional group. आणि मग ही अल्कोहोलची झाली तर फंक्शनल ग्रुप अकॉर्डन्स विथ द फंक्शनल ग्रुप, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप वापरले तर त्यांच्या वेगवेगळ्या होमोलॉगस सिरीज तयार होईल. आणि मग फॉर एक्झाम्पल होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स, what do we have? C. Then it is homologous series of carboxylic acid, COOH. Carboxylic acid
homologous series of aldehydes CHO etc. All the structural formulae and molecular formulae in the table 9.12. From that, the initial part of the homologous series of alkanes was formed. आणि 9.12 टेबल पेज नंबर 116 वर आहे. तर तिथे एक एक कार्बन ऍड होत गेला होता आणि मग आपण पहिला मिथेन, इथेन, then it is प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन असं मग हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन पर्यंत गेलो होतो. तर ती 9.12 मध्ये दाखवलेली आहे. तर ती आहे homologous series of hydrocarbon that is called as alkanes. हायड्रोकार्बन पेक्षा बेटर वर्ड that is कारण सिंगल बॉन्ड आहे, अल्केन आहे, सॅच्युरेटेड आहे. ओके, सो अर्लियर यू विल द स्ट्रक्चरल फॉर्म्युले. इथे आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युले भरले, मॉलिक्युलर फॉर्म्युले भरले ऑन द टेबल 9.12. From that, the initial part of the homologous series of alkane was formed. ही पण homologous series आहे alkaneची. Let us understand that the characteristics of the homologous series by considering initial parts of homologous series of alkanes, alkenes and alcohols, and that is in a 9.17 table. So that will be the subject of our next lecture. So I will stop here. So this is all on the homologous series. Bye.